राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे आपल्या बरोबर आहेत। आनंद परांजपेजी, काल तुमच्याच महायुतीमधले एक वरिष्ठ मंत्री तानाजी सावंत जे शिवसेनेचे मंत्री आहेत कॅबिनेट, ते म्हणतात की राष्ट्रवादीसोबत आमचं कधीच जमलेलं नाही, आम्ही कॅबिनेटला एकत्र जरी बसलो तरी बाहेर येऊन आम्हाला उलट्या होतात, असं त्यांचं विधान आहे। खरं तर या विधानावरती खूप टीका टिप्पणी झाली, काय मत आहे प्रवक्ता म्हणून? माझं स्पष्ट मत आहे की उलट्या एकतर खूप खाल्ल्याने होतं आणि अति खाल्लं असेल त्यांनी कुठेतरी म्हणून त्यांना एखाद वेळेस उलट्या होत असतील। आणि त्याच्याही पुढे मी जाऊन सांगेन की कल्याणचे आमचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे, उत्तम डॉक्टर आहेत। जर तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्यांना कुठले जर चांगले डॉक्टर भेटत नसतील तर कल्याणचे आमचे खासदार डॉक्टर आहेत आणि ते चांगली ट्रीटमेंट करतात, त्यामुळे त्यांच्या उलट्यांवर योग्य ती औषधं डॉक्टर साहेब त्यांना देतील। जर कमी उलटी असेल तर गोळ्या देतील आणि फारच त्यांना उलटीचा त्रास होत असेल तर चांगलं इंजेक्शन डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांना देतील आणि त्यांच्या पक्षातनं ते गोळ्या आणि इंजेक्शन मिळालं हे अधिक संयुक्तिक राहील। परंतु सातत्याने अजित पवारच का टार्गेट केले जातात? कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वीची पार्श्वभूमी, पक्ष जनसन्मान यात्रा तुमची भोरमध्ये त्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गेली असताना पुणे जिल्ह्यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले, त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांकडनं अशी सातत्याने वक्तव्य येणं, हे तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे? महायुतीमध्ये खरं तर षण्मुखानंद हॉलला तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षातील लोकांना सांगितलं होतं की महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे। महायुतीमध्ये कुठल्याच पक्षाने कुठल्या पक्षाच्या नेत्यावर टीका करू नये। तो षण्मुखानंदचा समज एखाद वेळेस कमी पडला असेल तर याचं आत्मचिंतन शिवसेना आणि भाजपने केलं पाहिजे। परंतु तुमचेच प्रवक्ते, आता तुमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील म्हणतात की आता ही वेळ आहे महायुतीमधनं बाहेर पडण्याची। खरं तर सातत्याने टोकाची प्रतिक्रिया एकट्या अजित पवारांवरतीच महायुतीमधनं केली जाते। आता एखादी जर प्रतिक्रिया तिकडनं आली तर त्या प्रतिक्रियेला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मिळणार। त्यांच्यातल्या कार्यकर्त्याने ती भावना उद्विग्न होऊन व्यक्त केली आणि त्यामुळे त्यांनी काल ती भावना व्यक्त केली। आज माननीय अजितदादा पवार साहेब हे जिथे पुतळा पडला तिथेही बघायला गेले होते, आपलं काम चालू आहे। आणि आज पंतप्रधान आल्यानंतर देखील महायुती भक्कमपणे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने तिन्ही नेते काम करतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत रोहित पवार, ते म्हणतात की अजित पवार येत्या काही दिवसांमध्ये थर्ड फ्रंट देखील उभी करू शकतात, अर्थात मतं काढण्याकरता ती थर्ड फ्रंट जी आहे महाविकास आघाडीची ती उभी केली जाईल असा त्यांचा दावा आहे। सध्या रोहित पवारांना पक्षामध्ये फारसं काय त्यांचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब बहुतेक इन्व्हॉल्व करून घेत नाही, त्यामुळे खूप फावला वेळ त्यांच्याकडे आहे। मला माहीत नाही ते ज्योतिषी किंवा अंतर्यामी झालेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्येच घटक पक्ष म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही लढणार आहोत। खरं तर पण सातत्याने रोहित पवार अजित पवारांवरती बोलताना पाहायला मिळत आहेत। कर्जत जामखेडमध्ये यंदा उमेदवार कोण असेल तुमचा? म्हणजे अर्थात तुम्ही महायुतीमध्ये जागांचं वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल, कुठेही काही बिघाड महायुतीमध्ये होणार नाही। 288 जागांवर महायुतीचे नेते बसतील आणि त्या जागा महायुतीमध्ये त्या घटक पक्षाला लढवायला मिळतील। खरं तर सदाभाऊ खोत यांचं एक वक्तव्य आहे, जे महायुतीचेच तुमचे आमदार आहेत, ते म्हणतात की आम्हाला फडणवीसांनी संधी दिलेली आहे, परंतु कुत्रही शरद पवारांच्या पायावरती मुतणार नाही, ते कोणाला संधीच देत नाही असं म्हणतात। आणि आता सदाभाऊ खोतांनी काय बोलावं नाही बोलावं हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना ती काय समज दिली पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती नाही, आदरणीय पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले नाही तर देशाचे, त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य पवारसाहेबांबद्दल कोणीही करू नये। ठाण्यात तुम्ही नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ठाण्यात महायुतीला न्याय मिळतो का? नक्कीच मिळतो ना। आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या सीट्स आहेत त्या आम्ही नक्कीच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढणार आहोत। जवळपास 15हून अधिक विधानसभेच्या सीट्स आहेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यावरती किती जागांवरती तुमचा दावा असेल? ठाणे जिल्ह्यामध्ये एकंदरीत 18 विधानसभेच्या जागा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूरला आत्ता आमचे सिटिंग आमदार दौलत दरोडा आहेत
आणि कळवा मुंब्रेची विधानसभेची सीट आहे. या दोन्ही जागा आमच्या हक्काच्या आहेत आणि महायुतीमध्ये उत्तम समन्वय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, भाजपचं तिथले मंत्री असतील रवींद्र चव्हाण, आमच्याबरोबर उत्तम समन्वय आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी आपण करू नये. तुमचा 2 जागांवरती दावा आहे, अर्थात तुमचे तिथे सिटिंग MLA होते म्हणून? नाही, शेवटी मी जिल्हाध्यक्ष आहे. पक्ष नेतृत्व ज्या वेळेला मला विचारेल त्यावेळेला मी माझी भूमिका पक्षासमोर मांडीन आणि महायुतीमध्ये योग्य तो निर्णय ठाणे जिल्ह्याबाबत पण होईल. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, ज्यांनी तानाजी सावंत जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्यावरती प्रत्युत्तर देताना त्यांना म्हणालेत की श्रीकांत शिंदे हे त्यांच्याच पक्षातले नेते आहेत, ते चांगले डॉक्टर आहेत. जर आरोग्यमंत्र्यांना एखादा चांगला डॉक्टर भेटत नसेल तर श्रीकांत शिंदेंकडे तानाजी सावंतांनी जावं आणि त्यांच्याकडनं गोळ्या घेऊन याव्यात, असा सल्ला जो आहे तो आनंद परांजपे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.